90% लोकांना भेटू शकत नाही, कारण त्यांचा पीक पेरा झालेला नाही आहे। त्यांनी मान्य केले की आम्ही लवकरच या ठिकाणी शुद्धीपत्र काढतोय, परंतु मी 2-3 दिवसात माहिती घेतली 16 नंतर की अजूनपर्यंत काही शुद्धीपत्र पुण्याला किंवा नागपूरला किंवा अमरावतीला यवतमाळपर्यंत आपल्यापर्यंत आलेलं नाही आहे। म्हणून आग्रह आहे की हा विषय त्यांच्यापर्यंत परत जाऊ द्यावा आणि जेणेकरून हे शुद्धीपत्र निघालं तर आपले जे नुकसानग्रस्त सगळे कापूस सोयाबीनचे शेतकरी आहेत च्या खरीप हंगामामध्ये आम्ही कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाने जे आता सानुग्रह अनुदान हेक्टरी 5,000 रुपये देण्याचं जाहीर केलं आहे। आम्ही ई पीक नोंदणी केली असतानाही सुद्धा आमचं त्या सानुग्रह अनुदानाच्या यादीत नाव नाही। आम्ही काही शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली नव्हती, त्याचेही नाव नाही, ज्याने केली त्याचेही नाव नाही। आमची आज सन्मान्य विजयभाऊ पिळुकर यांच्या नेतृत्वात आम्ही सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सन्मान्य तहसीलदारांमार्फत विनंती केली की आम्हाला या सानुग्रह अनुदानाच्या यादीमध्ये समाविष्ट करा। हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन येथील पिकाच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात जे आर्थिक नुकसान झालं, या संदर्भात 29 जुलै 2024ला शासन निर्णय जाहीर करून त्यांनी ई पीक पेरा पाहणी अशा शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपर्यंत सरसकट 1000 रुपये आणि 0.2 हेक्टरच्या वर 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरला 5000 रुपये याप्रमाणे मदत जाहीर केली। परंतु राज्यामधल्या अनेक शेतकऱ्यांकडे अत्याधुनिक मोबाईल नाही, काही ठिकाणी नेटवर्क नाही आणि नवीनच कार्यपद्धती असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले पीक पेरा ऑनलाईन केले नाही। त्याच्यामुळे वणी तालुक्यामधून 40,000 शेतकरी आहे आणि 60,000 हेक्टर क्षेत्रफळ या ठिकाणी, यापैकी 52,000 हेक्टर क्षेत्रफळावर कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड आहे। यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त प्रवण आहे। यामध्ये शासनाने प्रत्येक गावाची यादी लावलेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून। यामध्ये 60% ही पीक पाहणी आणि 40% ज्यांचे कुठेच नोंद या ठिकाणी नाही आहे, म्हणून असे लाखो शेतकरी महाराष्ट्रातले या ठिकाणी वंचित होणार आहे। म्हणून 16 ऑगस्टला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नागपूर भेटीमध्ये सांगितलं की राज्यामधले शेतकरी आपल्या या निर्णयामुळे नाराज होऊ शकते, त्यांचं नुकसान झालं असतानाही ते या योजनेपासून वंचित राहू शकते, तर ही बाब बरोबर नाही। शेतकऱ्याच्या दृष्टीने न्याय व्हावा म्हणून आपण ई पीक पाहणी पेरा यासोबतच ज्यांनी केलेलं नाही आहे अशा सर्वांना सरसकट प्रमाणे एक शुद्धीपत्र शासनाचं काढून सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सरसकट लाभ देण्याची अशी मागणी केली आणि तीच मागणी घेऊन आज या ठिकाणी सावंगी, कुर्ली, वेडाबाई, खानला येथील शेतकरी एकत्रित आले आणि माननीय तहसीलदार वणी यांच्या माध्यमातून आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन पाठवलं आणि शेतकऱ्याला हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत 10,000 रुपये त्यांचं नुकसान झालं, त्यांच्या हक्काची ती मदत आहे आणि शासनानं अर्थसहाय्य जाहीर केलं। त्यावर लवकरच शासन धोरण या ठिकाणी जाहीर करावं। जोपर्यंत शासन धोरण होणार नाही तोपर्यंत आमचा लढा या ठिकाणी सुरूच राहणार। प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित MBSA आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम BA BCom तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम BA BCom लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टैली DTP स्कॉलरशिपची सुविधा। संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक 7 जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी। मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत, आजच संपर्क करा।